नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, यशाची गुरुकिल्ली या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मॅथ्स स्कॉलरशिपचे पुढचे उदाहरणं पाहणार आहोत. त्याची प्रॅक्टिस करा. आज जी उदाहरणं घेणार आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी आपण एक सूत्र पाहूया. सूत्र हे गणिताचं नाही तर अभ्यासाचं आहे. ते सूत्र म्हणजे लेस इज मोर. म्हणजे खूप सारी पुस्तकं घेतली, खूप साऱ्या पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे असं नाही. एखादं पुस्तक सिलेक्ट करा, चांगलं पुस्तक सिलेक्ट करा, त्याच्यातल्या प्रश्नपत्रिका सोडवा. प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल कोणत्या टॉपिकवरचा कोणता भाग महत्त्वाचा आहे. कारण की नेहमी लक्षात ठेवा 80-20 प्रिन्सिपल अभ्यासामध्ये आपल्याला वापरता येतो. 100% भागापैकी 20% जो भाग असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो आणि तोच जास्त आपण जर अभ्यास केला, त्याच्यावर फोकस केला तर आपल्याला चांगले मार्क्स 80% मार्क्स मिळवून देऊ शकतो. म्हणजे असं नाही की तुम्हाला एखादा भाग स्किप करायचा आहे, तर जो अतिशय इम्पॉर्टंट भाग जो आहे त्या भागावर तुम्ही स्ट्रेस द्या. तो आधी कंप्लीट करा आणि नंतर जो राहिलेला भाग असेल तो कंप्लीट करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, ह्या प्रश्नामध्ये आपल्याला ही आकृती दिलेली आहे आणि आकृतीमध्ये आपल्याला 4x - y हे काढायचं. नेहमी प्रश्न वाचताना काय काढायचं आहे ते नेहमी पाहून घ्यायचं. तर आपल्याला कशाची किंमत काढायची? 4x - y ची किंमत काढायची. आकृतीचं निरीक्षण करा. ह्या आकृतीमध्ये बघा, हा जो कोण आहे हा तो काटकोन होतोय. काटकोन म्हणजे किती बेरीज? 90 अंश. मग y आणि y ची बेरीज जी येणार आहे आपली ती 90 आली. म्हणजेच 2y = 90. असं कमीत कमी शब्दात मांडायचं. 2 आणि 90ला आपण भाग घालू शकतो. असाच भाग घालवायचा. 2 8, 2 5 10 म्हणजे तुमचा टाईम सेव्ह होईल. म्हणजेच आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे 45 अंश. तसंच आपण हा जर पाहिला बघा, इथून स्टार्ट होऊन इथपर्यंतचा जो कोण आहे तो 90 अंश होतो. म्हणजे हे x किती आहेत मोजा ते. 1 2 3 4 5. 5 वेळा x ची बेरीज आपण आता डायरेक्टली लिहूया. 5x बरोबर किती येणार? काटकोन येतो म्हणून 90 अंशाला. मग इथं पण तसंच डायरेक्टली भाग घालवायचा. 5 × 5 खाली राहिले 4. 5 8 40. म्हणजेच एक्सची किंमत मिळाली तुम्हाला 18 अंश. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे? एक्स आणि वाय ची किंमत ह्याच्यामध्ये टाकायची आणि उत्तर मिळेल आपल्याला. मग 4 गुणिले व्हॉट इज एक्स 18 वजा वाय किती आहे 45 अंश. हे जर आपण सोडवलं तर 4 18 चोक 72 वजा 45. 72मधून 45 गेले. उत्तर आलं आपलं 27 अंश. हे आहे आपलं फायनल उत्तर. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या 4 आकृत्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि आकृत्या त्यांच्या अक्ष सममितीच्या चढत्या क्रमाने, चढता क्रम लावायचा. सममित अक्ष काढायचे आणि त्याच्या चढत्या क्रमाने 4 पर्यायातून बरोबर उत्तराचा पर्याय लिहायचा आहे. आता सममित अक्ष म्हणजे काय? ज्या अक्षामुळे दिलेल्या आकृतीचे 2 समान भाग होतात त्याला आपण सममित अक्ष असं म्हणतो. आता पर्याय 1 घेतला आपण, पहिली आकृती आहे. तर ह्याच्यामध्ये इथं जर आपण घडी मारली आणि इथं फोल्ड केलं तर 2 सारखे भाग होतील. हे 2 असे 2. इथं पण एक घडी मारली आपण मध्ये, फोल्ड केलं तर 2 समान भाग होतील. म्हणजे इथं सममित अक्ष किती झाले? 2. हा आणि हा. वर्तुळ बी पर्याय दिलेला आहे बघा आपल्याला. वर्तुळाला किती सममित अक्ष असतात? तर वर्तुळाला आपण अनंत सममित अक्ष काढू शकतो. अनंत. ते मोजता येणार नाही. म्हणून ही संख्या आपल्याला माहिती आहे का? नाही. अनंत सममित अक्ष काढू शकतो. सी पर्यायामध्ये आपल्याला चौरस दिलेला आहे. चौरसामधून जाणारे सममित अक्ष किती असतात? हा पहिला, हा दुसरा, शिकलेले आहात तुम्ही हे. नंतर हा तिसरा कर्णामधून जाणारा आणि हा चौथा. असे किती झाले? 4 सममित अक्ष. आणि रेषाखंड जर असेल तर त्याच्या मध्यबिंदूमधून जाणारा असा एकच सममित अक्ष येईल. म्हणजे ह्या आकृतीमध्ये 2 4, इथे 1 आणि इथं अनंत. आपल्याला कोणता क्रम लावायचा आहे? चढता क्रम. चढता क्रम म्हणजे लहानापासून सुरुवात. लहान म्हणजे सगळ्यात कमी सममित अक्ष कोणते आहेत? डी आकृतीला आहे. म्हणून आपण पर्याय कसा लिहिणार? डी. नंतर 2. मग पर्याय काय येणार? ए. कारण की आपल्याला पर्यायाचा क्रम लावायचा आहे. डी ए आणि नंतर
अनंत आणि 4 मध्ये काय लिहिणार आपण, लहान अंक कोणता येणार 4, सी आणि शेवटी काय येईल बी. म्हणून आपला पर्याय येणार आहे DACB. आपला पुढचा प्रश्न आहे, अजय आणि अभय यांच्या चालू वयांचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे 2:3. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे 3:5. 10 वर्षांपूर्वी, म्हणून इथं आपण 10 वर्षांपूर्वी असं लिहून घेऊ. तर आपल्याला 10 वर्षांनंतर वयांचं गुणोत्तर काय येतं आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर कसं करणार आपण, आपल्याला आजचं गुणोत्तर दिलेलं आहे. आजचं गुणोत्तर किती दिलेलं आहे, 2:3 दिलेलं आहे. आजचं गुणोत्तर जर 2:3 दिलं असेल आणि आपण हे जर मानलं 2x, x गुणक मानला आपण, आणि हा काय होणार 3x. मग 10 वर्षांपूर्वी 2x आणि 3x, 10 वर्षांपूर्वी, पूर्वी म्हणजे काय, समजा आज 15 वय असेल एका मुलाचं, तर 10 वर्षापूर्वी किती होणार ते 15मधून 10 वजा करणार म्हणजे 5 वर्ष येणार. तसंच 10 वर्षांपूर्वी जर आपल्याला काढायचं असेल तर ह्या 2x/3x मधून आपण काय करणार, 10 मिळवणार का वजा करणार, तर वजा करणार, म्हणून वजा लिहिलं. आणि ते 10 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे, किती दिलेलं आहे 3:5, म्हणून इथे छेदस्थानी आपण काय लिहिणार 3:5. आता आपलं काम काय आहे, तर इथं आपल्याला करायचं आहे तिरकस गुणाकार. ठीक आहे, मग तिरकस गुणाकार जर आपण केला तर येईल काय, 5 2x - 10 बरोबर 3 3x - 10. ही स्टेप स्किप करून तुम्ही डायरेक्टली गुणाकार लिहिला कसा, 5 दुने 10x. आपण स्टेप्स गाळायच्या म्हणजे तुमचं लवकर उदाहरण सोडून होईल. 10 × 50 आणि तुम्ही स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहात म्हणजे तुम्हाला हे जमलं पाहिजे. 3 जर आपण आत कंसामध्ये गुणलं तर काय येणार 9x. ही स्टेप स्किप करत जा तुम्ही. आणि 3 10ला गुणलं तर काय येणार 30. आपल्याला काय हवं आहे, एक्सची किंमत हवी आहे. मग 10x अधिक 9x इकडे येऊन काय होणार -9x वजा 30 अधिक 50. उत्तर काय आलं x. x बरोबर 50मधून 30 गेले 20 मिळाले. ठीक आहे, आता आपल्याला 10 वर्षांनंतरचं गुणोत्तर काढायचं आहे. आजचं गुणोत्तर काय आहे 2x/3x. 10 वर्षानंतर, मगाशी मी सांगितलं तसं, आज जर वय 15 असेल तर 10 वर्षानंतर आपलं वयांचं गुणोत्तर किती येणार. आपण आज जर 15 असेल तर 10 काय करणार आपण 15मध्ये मिळवणार 25 येईल. तसंच इथं 2x अधिक काय करणार, नंतरचं पाहिजे म्हणून 10 मिळवणार. ते गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. कसं काढणार, आता आपल्याकडे एक्सची किंमत आहे, ती एक्सची किंमत आपल्याला काय करायची, याच्यामध्ये ठेवायची. 2x/3x त्याच्यामध्ये 10 वर्षानंतर आहे म्हणून 10 काय केले आपण मिळवले. तर एक्सची किंमत काय आहे 2 × 20 अधिक 10 छेद 3 × 20 अधिक 10. 2 दुने 4 हे किती येणार 40 येणार. हे 3 दुने 6 हे किती येणार 60. 40 आणि 10 हा असं शॉर्टकट मारायचा. 40 आणि 10ची बेरीज डायरेक्टली लिहिणार आपण. 40 आणि 10 किती येणार 60. 40 आणि 10 काय मिळणार आपल्याला 50. आणि 60 आणि 10 काय येणार 70. शून्याला शून्य गेलं. मग 10 वर्षानंतरचं गुणोत्तर आपल्याला मिळालं 5/7. म्हणून इथं फायनल उत्तर आहे आपलं 5/7. आपला पुढचा प्रश्न आहे, एका वर्तुळाकार मैदानाचे अंतर 126 मीटर आहे. त्याच्या सभोवतालच्या रस्त्याची रुंदी 14 मीटर आहे. तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती आहे. प्रथम नेहमी मुलांनो उदाहरण व्यवस्थित वाचून घ्यायचं. उदाहरण वाचल्यावर अशा प्रकारची आकृती काढून घ्यायची. बघा आता ह्या आकृतीमध्ये हे जे आतील जे आहे ते मैदान आहे आणि ह्या मैदानाच्या भोवती हा जो बाहेर वर्तुळ दिसतोय तो जो आहे तो रस्ता आहे. तर आपल्याला 2 गोष्टी दिलेल्या आहेत. इथं काय दिलं आहे आणि काय काढायचं हे नेहमी लक्षात ठेवायचं. मैदानाचं आपल्याला काय दिलेलं आहे अंतर दिलेलं आहे. मैदानाचं अंतर दिलं आहे, हे टोटल अंतर दिलं आहे म्हणजे हे इथून इथपर्यंत. हा काय आला मुलांना आपला मैदानाचा व्यास आला. यावरून आपल्याला काय काढता येईल, या मैदानाची त्रिज्या आपल्याला काढता येईल. ती त्रिज्या किती येईल, त्रिज्या म्हणजे r. आपल्याला ते पूर्ण टोटल अंतर किती दिलेलं आहे 126 मीटर. 126 छेद आपण किती करणार 2. ती त्रिज्या आपली लगेच निघून गेली. ही अशा आकृतीमध्येच लगेच शॉर्टकटमध्ये करून टाकायचं. त्रिज्या आपल्याला मिळाली
आतल्या वर्तुळाची 63 मीटर. आणि आपल्याला रस्ता जो आहे त्या रस्त्याची रुंदी दिलेली आहे. किती दिलीत बाळांनो? ती 14 मीटर. ठीक आहे. आता आपल्याला आतील वर्तुळाची त्रिज्या तर कळालेली आहे, ती म्हणजे मैदानाची त्रिज्या. बाहेरच्या वर्तुळाची जर त्रिज्या काढायची असेल तर ती कशी काढणार? बघा, हे अंतर, ही त्रिज्या जर जी आहे आपली, जी इथं मिळालीत बघा आपल्याला, ही 63 मीटर, ती जर आपण ह्या 14 मध्ये मिळवली तर आपली काय येणार? बाहेरील वर्तुळाची म्हणजे मोठा जो वर्तुळ आहे बाहेरील त्याची, त्या वर्तुळाची त्रिज्या मिळेल. किती मिळाली? काय करणार? इथं दिसतंय तुम्हाला आर. आर किती आहे आपला? 63 आहे. 63 मध्ये आपण 14 काय करणार? ॲड करणार. मग 63 आणि 14 यांची जर आपण बेरीज केली तर ती आपल्याला मिळती 77 मीटर. ह्या गोष्टी क्लिअर झाल्या आपल्या. आता आपल्याला मैदानाची म्हणजे आतल्या वर्तुळाची त्रिज्या माहिती आहे, बाहेरच्या वर्तुळाची त्रिज्या माहिती आहे. आपल्याला कशाचं क्षेत्रफळ काढायचं आहे? रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. रस्ता म्हणजे हा शेडेड पोर्शन येणार बघा. हा जर शेडेड, तुम्हाला माहिती आहे रेखांकित भागाचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपण काय करतो? बाहेरील आकृतीच्या क्षेत्रफळामधून आतील आकृतीचं क्षेत्रफळ वजा करतो. म्हणजेच आपल्याला इथं जर रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचे असेल तर आपण काय करणार? बाहेरील वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळ म्हणजे मी असं चिन्ह करते, वजा आतील वर्तुळाचे क्षेत्रफळ. आता वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे. बाहेरील वर्तुळाचे क्षेत्रफळ काढून घेऊया आपण. बाहेरील वर्तुळाचे क्षेत्रफळ काय येणार? पाय आर वर्ग. मग बाहेरच्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे? पायची किंमत आपण दिली 22/7. बाहेरील वर्तुळ बघा मैदान आहे आणि ह्या मैदानाच्या भोवती रस्ता आहे. बाहेरील म्हणजे हा मोठं वर्तुळ बघा. 63 अधिक 14 जे आपण केलेलं आहे ते किती मिळालं आपल्याला? 77 मिळाली. मग हे 77 गुणिले आपण काय करणार? 77. 7 एके 7. इथे 22 गुणिले 11 गुणिले 77 केलं आपण तर हा गुणाकार आपल्याला मिळतो 18,634 मीटर वर्ग. आता आतील वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं. आता परत मांडणी करत बसायची नाही, डायरेक्टली आपण काढूया. आतील वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर काय करणार आपण? आतील वर्तुळाचे क्षेत्रफळ काय येणार? पाय आर वर्ग. पाय किती आहे? 22/7 गुणिले आर. आरची किंमत, आतली वर्तुळाची त्रिज्या किती आहे? 63. म्हणजे 63 गुणिले आपण काय करणार? 63. 7ने भाग घालवला. 7 एके 7, 7 9 63. 22 गुणिले 9 गुणिले 63 येणार. हे उत्तर येतं आपलं 12,474. आपल्याला आता ह्या दोघांची काय करणार? वजाबाकी करणार. मोठ्यामधून छोटं वजा करायचं. लगेच इथेच लिहून घ्या तुम्ही 474. ही जी वजाबाकी आपली मिळते ती वजाबाकी करून घ्या डायरेक्टली. 6,160. म्हणण्याचं उत्तर आहे 6,160 मीटर वर्ग. आपला पुढचा प्रश्न आहे, गोलाचे घनफळ आणि त्याचे एकूण पृष्ठफळ संख्यात्मकदृष्ट्या समान आहेत तर त्या गोलाची त्रिज्या आपल्याला काढायची आहे. गोलाची त्रिज्या म्हणजे काय काढायचं आहे? आर काढायचं. तर ह्या उदाहरणासाठी तुम्हाला फक्त 2 सूत्र माहिती असणे आवश्यक आहे. ती कोणते? तर गोलाचे घनफळ आणि गोलाचे पृष्ठफळ ते संख्यात्मकदृष्ट्या समान दिलेत. म्हणजे गोलाचे घनफळ आणि गोलाचे पृष्ठफळ हे काय आहे? सारखे आहेत. गोलाच्या घनफळाचं सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे आणि गोलाच्या पृष्ठफळाचं सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे. गोलाचे घनफळाचं सूत्र काय आहे? 4/3 पाय आर क्यूब म्हणजे 403 पाय आरचा घन. आणि गोलाच्या पृष्ठफळाचं सूत्र काय आहे? 4 पाय आरचा वर्ग. आपल्याला काय काढायचं इथं? त्रिज्या म्हणजे आर काढायची. हे कॅल्क्युलेशन असं करायला शिका नेहमी. वरचे जे अंक आहेत ते वरच्या अंकाला डायरेक्टली कॅन्सल करायचे. म्हणजे अंशाला अंश जातो जर बरोबरच्या चिन्हाच्या डावी आणि उजव्या बाजूकडे असेल. पायला पाय कॅन्सल होतो. तसंच आर घन आणि आर वर्गमधून पण एक कॅन्सल करू शकतो. पण थोडीशी एक स्टेप मी वाढवते. आर घन हा गुणिले इकडे येऊन काय होणार? भागिले होणार. आर घन छेद आर वर्ग बरोबर हा छेदस्थानी, हा काय जाणार? अंशस्थानी जाणार म्हणजे 3 येणार.
आर घन छेद आर वर्ग, उत्तर काय येईल आर, म्हणजे आर आपल्याला मिळाली 3, म्हणजे त्रिज्या आपल्याला मिळाली 3 एकक. इथं आपल्याला सेंटीमीटर मीटर असं काहीही दिलेलं नाही आहे, म्हणून आपण एकक असं लिहिणार. आपला पुढचा प्रश्न आहे, आपल्याला ह्या पदावलीचं मूल्य काढायचं आहे, म्हणजे किंमत काढायची आहे, असा प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न जो आहे अतिशय सोपा आहे. हा घातांकाचा प्रश्न आहे. घातांकावर प्रश्न असतो एक्झाममध्ये स्कॉलरशिपच्या, त्याचे मार्क्स आपल्याला बिलकुल घालवायचे नाही. ते परफेक्ट करून ठेवा. एकदम सोपा भाग असतो आणि उत्तरं इझिली आपल्याला मिळू शकतात. तर बघा आता इथं पाया कसा आहे, समान आहे, तर गुणाकार आहे आणि पाया समान असून गुणाकार आहे, तर आपण घातांकांची काय करतो, बेरीज. म्हणजे 256चा 0.16 अधिक 0.09 घातांकांची काय केली आपण, बेरीज. का केली, कारण की पाया समान असून गुणाकार असेल तर आपण घातांकांची काय करतो, नेहमी बेरीज करतो. मग 256चा यांची आपण जर बेरीज केली तर ती बेरीज आपल्याला मिळते 0.25चा 3/2 घात. आता 256 तसेच लिहिले. 0.25 म्हणजे तुम्हाला माहिती असेल 1/4 काय असतो 4 आणि त्याचा घात काय आहे 3/2. घाताचा घात घातांकांचा काय होतो गुणाकार. ही स्टेप स्किप केली तुम्ही तरी चालेल कॅल्क्युलेशन करताना. 256चा डायरेक्टली लिहा 1/4 गुणिले 3/2 घात. आता गंमत काय आहे ह्याच्यामध्ये, 256चा अंशाने अंशाला गुणायचा, छेदाने छेदाला गुणायचा आणि खरी ट्रिक आता इथं सुरू होती. हे 1/8 आठवं जे असतं, 8 जो छेद जो असतो तो काय असतो, मूळ असतो नेहमी, आणि हा जो असतो तो काय असतो, अंश जो असतो तो घात असतो. अंश काय असतो, घात असतो, हे समजून घ्या व्यवस्थित. आणि छेद जो असतो ते नेहमी मूळ असतं, म्हणजे वर्गमूळ, घनमूळ. जर 2 असेल तर वर्गमूळ, छेद जर 3 असेल तर घनमूळ. हे तर छेद किती आहे 8, म्हणजे इथं कितवं मूळ आहे आपलं 8. कशाचं 256चं, आणि कितवा घात आहे 3रा. ठीक आहे. आता हे पुढं आपण कसं सिम्प्लिफाय करणार, तर हे आपण असं लिहू शकतो. हे 8वं मूळ आहे 256 गुणिले 256 गुणिले 256, राईट. 256चा 3रा घात म्हणजे किती वेळा गुणाकार, 3 वेळा. नंतर खूप सोपं आहे, 256 कोणाचा 8वा घात आहे तर 2चा 8वा घात गुणिले 2चा 8वा घात गुणिले 2चा 8वा घात. ठीक आहे, आपण इझिली लिहू शकणार. ह्याचा 8वा घात आणि 8वं मूळ कॅन्सल होतं, बाहेर काय निघणार 2. ह्याचा 8वा घात आणि 8वं मूळ कॅन्सल होणार 2. असे किती वेळा 2 निघाले, 3 वेळा. 2 दूने 4, 4 दूने 8, म्हणून ह्याचं फायनल उत्तर येणार आहे 8. पुढचा प्रश्न पाहूयात. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघा. एक तार वाकवून त्याचा आयत तयार केला. आयताची लांबी रुंदी दिलेली आपल्याला 25 आणि 19. तारेचा त्याच तुकड्यापासून वर्तुळ तयार केला आणि आपल्याला विचारलंय काय, आयताचे क्षेत्रफळ व वर्तुळाचे क्षेत्रफळ यांच्यामधील फरक. अशा प्रकारचं उदाहरण करण्यासाठी प्रथम आपण ही आकृती काढून थोडंसं समजून घेऊया. तुम्ही पण करताना थोडंसं लॉजिक लावताना आकृती काढायची. बघा, एक तार आहे, ही आपली तार आहे. ह्या तारेचा आपण काय बनवलाय, आयत बनवलाय. ठीक आहे. ह्या आयताची लांबी रुंदी आपल्याला दिलेली आहे. गणित वाचत वाचत लिहित जायच्या गोष्टी. आयताची लांबी दिलीत 25 सेमी, रुंदी दिलेली आहे आपल्याला 19 सेमी. नंतर ह्या आयतापासून काय तयार केलं आहे आपण, वर्तुळ तयार केलं आहे. म्हणजे ह्या आयताचा काय झाला, पुढे वर्तुळ तयार झाला. तर आपल्याला काढायचं काय आहे, वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि आयताचं क्षेत्रफळ यांमधील फरक काढायचा आहे. वर्तुळ आणि आयत, एरिया ऑफ वर्तुळ आणि एरिया ऑफ आयत यांच्यामधील फरक म्हणजे काय, वजाबाकी काढायची. आता इंटरेस्टिंग कसं आहे, ही तार जी आहे ती वाकवून त्याचं काय तयार झालं आहे, आयत तयार झालं आहे. ठीक आहे. जेवढी तारेची लांबी आहे तेवढीच आयताची लांबी आहे. जसं आयताची लांबी जेवढी असेल तेवढीच काय असणार आहे, वर्तुळाची लांबी असणार आहे. वर्तुळाची लांबी म्हणजे वर्तुळाचा काय असतो, परिघ. ठीक आहे. मग वर्तुळाची लांबी आणि वर्तुळाचा जर आयताची लांबी आणि रुंदी यांचा वापर करून आपण काय काढणार, परिमिती काढणार. आणि
वर्तुळाची परिमिती आणि आयताची परिमिती कशी असणार आहे? सेम. हा फंडा आपण इथं वापरणार आहे. आयताची परिमिती जेवढी असेल तेवढीच काय असणार आहे? आपल्या वर्तुळाची परिमिती असणार आहे. ठीक आहे. आता आयताची परिमिती आपण कोणत्या सूत्राने काढतो? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. ठीक आहे. 2 कंसात लांबी किती आहे? 25 आणि रुंदी किती आहे? 19. हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आपलं उत्तर येणार आहे 2 गुणिले 44. ठीक आहे. तर आयताची परिमिती किती मिळाली? 88 सेमी. आपण काय म्हणत होतो? जेवढी आयताची परिमिती आहे तेवढीच वर्तुळाची परिमिती आहे, कारण की ती तार आहे. तारेची लांबी शेवटपर्यंत काय राहिलेली आहे? सेम राहिलेली आहे. म्हणून सी ची किंमत, वर्तुळाची परिमिती किती आली? 88 सेमी. ह्यावरून आपण काय काढू शकतो? वर्तुळाची त्रिज्या काढू शकतो. कशी? कारण की वर्तुळाच्या परिमितीचं सूत्र काय असतं? सी बरोबर 2 पाय r असतो. म्हणजे हे काय निघालं? 88. हा आता आपण काय करायचं आहे? पाय काय लिहिणार? 22/7 गुणिले हा काय लिहिणार? r. असं कॅल्क्युलेशन करायला शिका. इथं काय करणार? 22 एके 22, 22 चोक 88. वरचे अंशाला अंश कट करायचा. बे एके बे, बे चोक, बे दुने 4. म्हणजे आपला टाईम सेव्ह होतो. मग r काय मिळणार आहे? हा 2. प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला जमेल. r काय मिळणार आहे आपल्याला? हा 2 आणि हा जो 7 आहे त्याचं पक्षांतर केलं आपण तर भागिलेचा काय होणार? गुणिले. म्हणजे r ची किंमत आपल्याला मिळाली 7 दुने 14 सेमी. ठीक आहे. आता आपलं काम सोपं झालं. आपल्याला आयताचं क्षेत्रफळ आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ यांची वजाबाकी करायची आहे. आयताचं क्षेत्रफळ आपण इथे काढून घेऊया. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे आयताची? आपल्याला माहिती आहे. आयताची लांबी आहे 25 गुणिले रुंदी आहे 19. मग 25 गुणिले 19 हा जर गुणाकार केला आपला तर तो येतो 475. त्याचप्रमाणे आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढून घेऊया. काढूया. ते काय येतं? सूत्र आहे पाय r चा वर्ग. पाय म्हणजे किती? 22/7 गुणिले r. r ची किंमत आपल्याकडे आहे ती किती आहे? 14. मग 14 गुणिले 14 येणार. 7 एके 7, 7 दुने 14. मग 22 आणि 2, 22 गुणिले 2 गुणिले 14 यांचा गुणाकार करणार आपण. किती येईल तो? बेदुने 4. फायनल आन्सर डायरेक्टली मी लिहिते. ते येतं 616. आपल्याला ह्यांच्यामधला काय हवा आहे? फरक हवा आहे. आयताचं क्षेत्रफळ आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ यांच्यामधला फरक हवा आहे. म्हणजे ह्यांची काय करणार? वजाबाकी. मोठ्यातून लहान वजा करा. हे इथंच वजाबाकी करून टाकायची. ही वजाबाकी येते आपली 475 141. म्हणून ह्याचं फायनल आन्सर आहे 141 स्क्वेअर सेंटीमीटर. पुढचा प्रश्न जो आहे बाळांनो तो अतिशय इंटरेस्टिंग आहे. ह्या कृतीमध्ये आपल्याला आयताची लांबी आणि रुंदी दिलेली आहे. रुंदी दिली आहे 3 मीटर, लांबी दिलेली आहे 10 मीटर आणि हा रेखांकित भाग जो आहे तो रेखांकित भाग वगळून राहिलेल्या भागाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. हे कसं काढायचं तुम्हाला माहिती आहे. कसं काढणार? तर आयताच्या क्षेत्रफळामधून रेखांकित भागाचं क्षेत्रफळ जर आपण वजा केलं तर आपल्याला शिल्लक राहिलेल्या भागाचं क्षेत्रफळ काढता येईल. आयताचं क्षेत्रफळ काढता येईल आपल्याला. लांबी गुणिले रुंदी ते काढून घेऊ. तो सोपा भाग आहे. आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी म्हणजे 3 गुणिले 10, 10 30. हे आलं आपलं आयताचं क्षेत्रफळ स्क्वेअर मीटर. ठीक आहे. स्क्वेअर मीटर. आता गंमत काय आहे? आपल्याला आता ह्या शेडेड पोर्शन म्हणजे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. तर इथं आपण काय करूया? एक रचना करूया. इथं मी जर हे डॉटेडने जोडलं तर हा जो आहे आतला, हा हे बघा, हा चौरस मिळतोय बरोबर. ही लांबी 1 मीटर, हे पण 1 मीटर. ह्या चौरसाचं क्षेत्रफळ आपण काढू शकतो. चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं? बाजू वर्ग. बाजू किती आहे ते लिहित नका बसू. 1 आहे म्हणजे 1 गुणिले 1 डायरेक्टली करा. बाजू वर्ग लिहिण्यात वेळ नका घालू. डायरेक्ट सूत्रात किमती टाका. 1चा वर्ग किती येतो? 1च. म्हणजे हा काय आला? स्क्वेअर मीटर. आता हा जो वरचा आहे तो ऑब्झर्व करा बघा. हा जो शेड केलेला आहे
तर खूप सोपं आहे. हा आयत तयार होतोय, त्याची रुंदी जी आहे ती माहिती आहे आपल्याला 1 मीटर. लांबी आपण काढू शकतो. इथून इथपर्यंत माप किती आहे? 1 मीटर आहे. हे माप किती असणार आहे? तेवढंच असणार आहे, 1 मीटरच असणार आहे ना, ते दिलेलं आहे. मग 1 आणि 1 ची बेरीज किती झाली? 1 मीटर अधिक 1 मीटर किती झाला? 2 मीटर. ही झाली आपली आयताची लांबी आणि रुंदी तर आपल्याला दिलेली आहे 1. मग आयताचे क्षेत्रफळ आपल्याला किती मिळणार आहे? आयताचे क्षेत्रफळ आपल्याला मिळेल लांबी गुणिले रुंदी म्हणजेच 1 गुणिले 2. डायरेक्ट लिहिल्या 2. ह्या दोघांची बेरीज, हे टोटल रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे चौरसाचं आणि आयताचं क्षेत्रफळ काय करायचं? मिळवायचं. 2 आणि 1 यांची बेरीज करायची. 2 आणि 1 किती आलं? 3. हे काय आलं? रेखांकित भागाचे क्षेत्रफळ. हे आयतामधून वजा करा म्हणजे शिल्लक राहिलेल्या भागाचं क्षेत्रफळ येईल. 30 मधून 3. तुम्ही पण असंच करायचं. इथं स्टेप्स लिहिण्याला महत्त्व नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे? टाईम सेव्ह करायचा आहे. 30 मधून 3 डायरेक्टली इथंच वजा करा. किती येईल? 27 स्क्वेअर मीटर. म्हणून आपलं फायनल उत्तर येणार आहे 27 स्क्वेअर मीटर. पुढचा जो प्रश्न आहे त्याला थोडंसं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आपल्याला 2 समीकरणं दिलेली आहेत आणि x व y ची किंमत आपल्याला काढायची आहे. खूप सोपं आहे पहा. 2 आणि 4 यांमध्ये छेदस्थानी 2 व 4 आहे. 2 व 4चा आपण काय घेणार? लसावी घेणार. तर तो काय येतो? 4 येतो. म्हणून इथं आपण काय करतो? छेदस्थानी 4 घेतले. वरती इथं 4 येण्यासाठी छेदाला किती गुणावं लागेल? 2 ने गुणावं लागेल. बेदुने 4 म्हणून वरती पण काय करणार आपण? एक्सला 2 ने गुणणार. म्हणून येणार काय? 2x अधिक y बरोबर किती मिळाले आपल्याला? 17. हे सिम्प्लिफाय करूया. म्हणून 2x अधिक y बरोबर 17 चोक किती मिळतात? 68. हे मिळालं आपल्याला समीकरण 1. आता पुढे आपण हे इक्वेशन सोडूया. 3 आणि 5चा लसावी काय येणार? 15 येणार. मग इथं थोडक्यात तिरकस गुणाकारच होईल. 5x अधिक 3y छेद 15 बरोबर 12. हा भागिले तिकडे जाऊन काय होईल? गुणिले होईल. मग 5x अधिक 3y बरोबर 12 गुणिले 15. मग 5x अधिक 3y बरोबर किंमत आपल्याला मिळणार आहे 180. आपल्याला काय करायचं आहे? एक्स व वाय ची किंमत काढायची आहे. तर मग हे पुढे सिम्प्लिफाय करायला लागेल. हे इक्वेशन ऑब्झर्व करा. इथं वाय आहे, इथं 3y आहे. डायरेक्टली काय करा? ह्या इक्वेशनला 3 ने गुणून टाका म्हणजे वायला वाय कॅन्सल होईल. आता हे लिहायचं नाही. हे समीकरण 1 2 असं लिहित नाही बसायचं. डायरेक्ट 3 ने गुणा आणि जो आलेला गुणाकार आहे तो इथं लिहायला सुरुवात करा. 3 ने गुणलं तर काय येणार? 3 दुने 6x. 3 ने वायला गुणलं तर गुणाकार काय येईल? 3y. आणि 3 ने 68ला गुणलं तर तो गुणाकार येतो 204. आणि ह्या समीकरणांच्या आता दोघांना प्लस साइन आहे म्हणजे वजाबाकी करायला लागेल. हा वजा येईल, हा पण वजा येईल आणि हा पण वजा येईल. 3yला 3y कॅन्सल झाले. वजा 6x अधिक 5x येईल वजा x. वजा 204 अधिक 180 उत्तर येईल वजा 24. म्हणजेच हे वजाला वजा चिन्ह केलं. xची किंमत मिळाली आपल्याला 4. आता आपल्याला कशाची किंमत हवी आहे? वायची. सिम्पल इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करा. ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू. 2x अधिक y बरोबर 68. मग 2 गुणिले 4 अधिक y बरोबर किती येणार? 68. 4 दुने 8. 8 अधिक y बरोबर किती मिळाले? 68. म्हणजे yची किंमत मिळाली 68मधून 8 वजा करा 24. xची किंमत किती आहे? 24. मग 2x अधिक y बरोबर 68. 2 गुणिले 24 अधिक y बरोबर 68. 24 दुने येतात आपले 48. 68मधून 48 जर वजा झाले तर आपल्याला फायनल उत्तर मिळणार आहे 20. हे झालं आपलं वायचं उत्तर. किती मिळालं? 20. आणि एक्सचं उत्तर मिळालं आपल्याला 24. आपला पुढचा प्रश्न आहे. 17 मीटर उंचीची शिडी उभ्या भिंतीवर ठेवली आहे. त्या शिडीच्या पायाचे टोक ह्या त्या भिंतीपासून 8 मीटर अंतरावर आहे. ती शिडी तशीच फिरून विरुद्ध भिंतीवर टेकवण्यात आली असता शिडीचे वरचे टोक जमिनीपासून 8 मीटर उंचीवर स्थिरावले आहे. म्हणून 2 भिंतींमधील अंतर हे डॅश आहे. आता अशा प्रकारचा जो प्रश्न आहे वाचताना आपल्याला वाटतं खूप अवघड आहे, पण खूप सोपा आहे.
पायथागोरस बेसवर आपण हे उदाहरण सोडवतो. प्रथम अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये एक कच्ची आकृती काढून ठेवायची. बघा, आपल्याला एक भिंत दिलेली आहे, ती समजा आपण काढूया ही. त्या भिंतीला आपण अशी तिरकी शिडी टेकवून ठेवलेली आहे. शिडीची उंची दिली आहे का? तर दिली आहे. किती दिलेली आहे? 17 मीटर. ठीक आहे. नंतर त्या शिडीचे पायाचे टोक हे भिंतीपासून, ही शिडी आहे, ही भिंत आहे, ह्या दोन्हींमधलं अंतर जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे. ते किती आहे? 8 मीटर. 8 मीटर. नंतर ती शिडी तशीच उचलून दुसऱ्या भिंतीवर ठेवलेली आहे. अशी ठेवलीत की त्या भिंतीची, ही जी दुसरी भिंत आहे, त्या भिंतीच्या 8 मीटर अंतरावर ह्या शिडीचं वरचं टोक लागलेलं आहे. म्हणजे हे अंतर आपल्याला किती मिळालं? 8 मीटर. तर आपल्याला काय काढायचं आहे? ही भिंत पहिली जी आहे आणि ही जी भिंत दुसरी आहे यांच्यामधलं अंतर. म्हणजे थोडक्यात आपल्याला हे अंतर काढायचं आहे. हा दिला आहे बी, समजा आपण मानूया हा ओ आहे आणि हा आहे सी. आणि ह्याला म्हणूया ए, ह्याला म्हणूया समजा डी. हा बघा 90 अंश आहे. ह्या आकृतीमध्ये ए बी ओमध्ये पायथागोरस वापरणार आपण. आणि आपल्याला ह्या आकृतीमध्ये गरज नाही आहे. आपल्याला काय काढायचं आहे? ओ सी काढायचं आहे. ओ सीमध्ये 8 मिळवलं तर ह्या दोन भिंतींमधलं अंतर मिळेल. तर आपण काय करणार? ही शिडीच आहे, शिडीची हाईट बदलणार आहे का? नाही. म्हणजे हे अंतर किती आहे? 17. इथं डायरेक्टली ह्या त्रिकोणामध्ये काय करायचं? पायथागोरस अप्लाय करायचा. आता इथं लिहित नाही बसायचं ओडी वर्ग वजा डी सी वर्ग बरोबर ओ सी वर्ग. डायरेक्टली आपण ओ सी वर्ग काढायचा. 17 वर्ग वजा 8चा वर्ग. 17 वर्ग किती येतो? 289 वजा 8चा वर्ग येतो 64. नंतर आपण काय करणार? हे उत्तर येईल 225. 225 उत्तर आपल्याला मिळालं की कोणाचा वर्ग आहे? 225 15चा. म्हणजे हे अंतर जे आहे ओ सी ते मिळालं आपल्याला 15. आता मग आपण काय करणार? ह्या 8मध्ये 15 मिळवले की हे झालं दोन भिंतींमधील अंतर. ते किती मिळालं? 23. म्हणून ह्याचं फायनल उत्तर येईल 8 अधिक 15 23 मीटर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच तुमच्या इतर मित्रमैत्रिणींनाही हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करा, म्हणजे त्यांनाही ह्या व्हिडिओचा फायदा होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.